जाग करतात, पण ते कशा करतात? विचार करण्याकरता. पहा तुम्ही म्हणता ना की मग ताई आम्ही विचार करतच नाही का? करता ना तुम्ही, जरूर विचार करता. हो, जर घरामध्ये मुलगी जर जन्माला आली ना मुलगी, तर तिची 21 वर्षाची पॉलिसी काढणारे लोक आहोत आपण. पहा ती जन्माला येऊन फक्त 10 दिवसाची नाही होत, तर तिचे 21 वर्षाचा विचार करणारे लोक आहोत आपण. पण विचार माणसाने जरूर करावा, पण नको तो विचार काही कामाचा. एक सांगू, उदाहरण सांगू ना, ती माझ्या लक्षात येईल. पाय रिटायर झालेला म्हातारा असतो, तो रिटायर झालेला असतो म्हणून आता रिटायर झालेल्यानं काही काम असतं का? तो रोज पोर्च मध्ये बसायचा, गॅलरी मध्ये बसायचा आणि खालून एक गोल शिंगाची म्हैस जायची. म्हैस जायची, पण तो विचार करायचा, अरे मी जर याच्या जर शिंगावर उडी मारली तर हिच्या शिंगाच्या मधून निघून जाईल. त्यांनी 1 महिना विचार केला, 2 महिने विचार केले, 3 महिना विचार केला. आता मला विचार तरी कवर करावा, एकदा आचरण तरी करून पाहू. त्याने त्या म्हशीच्या शिंगावर उडी मारली, मस्त मारली झाली असं नाही की नाही? जशी उडी मारली तसं तो तिने हिसका दिला तसं माणूस गटारात, अंगावर जखमा, हातही मोडला, पाय फ्रॅक्चर झाला. हा विचार काय कामाचा? मग शेजारचे पाजारचे लोक त्याला विचारले, बाबा तुम्ही विचार तरी करायचा नाही, क्रिया आधी तुम्हाला. अरे 6 महिने विचार करत होतो. म्हणलं क्रिया तरी करून पाहू. मला सांगा, हा विचार काही कामाचा? विचार माणसाने अवश्य करावा, पण कोणता करावा? सार म्हणजे काय आणि असार म्हणजे काय? मग आता तुम्ही म्हणतात की ताई सार म्हणजे काय? पहा, मी तुम्हाला एक सरळ उदाहरण देऊन जाते. पहा माणसाचं पूर्ण शरीर आहे, बरोबर? शरीर आहे, सर्वांना काने, डोळे, नाक, हात, पाय सर्व आहे. पहा एक ठिकाणी एक मुलगी पाहण्यास गेला. मुलगी पाहायला गेला आणि तो मुलगी पाहून आला आणि त्याचा एक मित्र त्याला म्हणला, अरे का रे, तो खूप दिवसापूर्वी मुलगी पाहायला गेला, काय झालं तिचं? हा म्हणला की नको, ती मुलगी आपल्याला पसंत नाही. पण कारण काय आहे? ती चालत चांगली होती, खूप मस्त चालत होती. मग ती दिसायला चांगली नव्हती का? दिसायला तर खूप छान, ऐश्वर्याही फिके पडेल तिच्यापुढे, एवढी भारी दिसायला होती. मग तिचे हातही चांगले होते, सगळं चांगलं होतं, फक्त तिला नाक नव्हतं. काय करावी ती 32 लक्षाने, नाक नाही त्याने वाय गेली. पहा व्यवहारामध्ये, शरीरामध्ये जसं नाक सार आहे तसं परमार्थामध्ये भगवंताचं नामच सार आहे. पहा, मग एवढे विचार करणारे आहोत, पण आपण जो करायचा तो विचार करत नाही, जो विचार नाही करायचा तो केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल मी आहे कोण, मला जायचं कुठं? काही विचार माणसाने, मी कोण आहे ऐसा करा विचार, म्हणे ज्ञानेश्वर मी कोण आहे, मला जायचंय कुठं? पहा जीवनात हाही विचार करा की आपल्याला एकदा हे जीवन यात्रा सोडून जाणं, पण माणूस नको तो विचार केल्याशिवाय राहत नाही. पहा मला इथे बसलेले मंडळी मला सांग की दुःख व्हावं असं कोणाला वाटतं? धावपळ कशासाठी करताय? दुःख पाहिजे आहे की नाही? मग ते आजीबाई म्हणतात, हा दुःख पाहिजे का आजीबाई तुम्हाला? मज लागे दुःख व्हावे असे कोणी भावी न जीवे. पहा कोणती मातेने माझ्या भगवंताकडे काय मागितलं होतं? दुःख मागितलं. भगवंत आश्चर्य झाले, अरे मला सगळेजण सुखाची अपेक्षा करतात, सुख मागतात आणि तू दुःख का मागते? तर माझ्या कोणती मातेने फार छान उत्तर दिलं. पहा का, दुःखाच्या सागरात लोट गुरुनाथा, दुःखाचं स्मरण तुमचे होत नाही आता. दुःखाच्या सागरात लोट गुरुनाथा, दुःखाचं स्मरण होत नाही आता. दुःखाच्या सागरात लोट गुरुनाथा, दुःखाचं स्मरण तुमचे होत नाही आता.
मागितलं. आपण काय मागतो? सुख मागतो आपण. आणि आणि संसारामध्ये सुख शोधतो आपण. पहा इथे बसलेल्या माई मावल्याने एक प्रश्न करते. पहा मी तुम्हाला एक सोय दिली चांगल्या कंपनीची, एक दोरा दिला चांगल्या कंपनीचा, आणि मस्त एक केळीचं पान दिलं, आणि तुम्हाला सांगितलं मावल्यांना हे पान मला मस्त शिवून देताल का हो? कारण का तर तुम्ही ते जसं जसं शिवायला जातं तसं तसं ते फाटतं. त्याचप्रमाणे या संसाराचं बीजारोपण दुःखापासून आहे, तर सुखाची अपेक्षा करणं काही चुकीचं आहे. म्हणून महाराजांनी सांगितलंय की माणसाने विचार जरूर करावा, पण कशाचा करावा? अभंगाचा प्रथम सारा सारा विचार करा उठा उठी, 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 नवभारताची विठोबा, नवभारताची विठोबाची, नवभारताची विठोबाची, नवभारताची विठोबाची, दयाच्या चित्ताने निर्भेला नकट, 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 दयाच्या चित्ताने निर्भेला नकट. सार सर विचार करा उठा उठी, नाम आधारा कंठी विठोबाचे. आपल्याला तुकोबा आहे आणि आपल्याला नामच का सांगितलं, बाकीचे साधन का नाही सांगितले? तर आताच्या कलियुगामध्ये बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला शक्य आहे का? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण भेटी. मग तुम्ही म्हणतात की महाराज आम्ही दुसरं काहीतरी करून पाहू. आपण माझं ते म्हणतात की आम्ही योग संपादन करून पाहू. कसं काय शक्य महाराज? जे ज्ञानोबा योग्यांचे मावले होते ते ज्ञानोबा योगाचं खंडन करताना सांगतात, योगाची या वाटा जे निघाले ग सुबटा, तया दुःखाची फाट बघताना, यो योग ग विधी सिद्धी वायाची उपाधी करसी जन. मग योगही आपल्याला शक्य नाही. मग तुम्ही म्हणतात की आम्ही ज्ञान संपादन करून पाहू. कसं काय शक्य? ज्ञान संपादन करण्याचे काही वयोमर्यादा सांगेल. वयाचे 25 वर्ष आपल्याला जेवढं काही ज्ञान, कोणाला कीर्तनकार व्हायचंय, कोणाला मृदुंगाचार्य व्हायचंय, कोणाला नोकरीला लागायचंय, वयाचे 25 वर्ष. आणि 25 ते 50 माणसाने ढिलं पडायचं नाही. शास्त्रकाराने पैसा कमवायला सांगितलाय. द्वितीयम नार्जिते धन. जर 25 ते 50 वर्षामध्ये आयुष केली, आपण सगळं काही केलं, तर 50च्या नंतर खायचं काही मोठी समस्या आहे.
म्हणून मग आपल्याला योग ज्ञान संपादन नाही, योग संपादन नाही, कर्मकांडही शक्य नाही. मग तुम्ही म्हणताल आम्ही यज्ञानिक कर्म करून पाहू, कस काय शक्य आहे महाराज? 100 रुपयाची सत्यनारायणची पूजा करणारे आपण, 100 रुपयेच लागतात का सत्यनारायणाला? ब्राह्मण 100 रुपयाची सत्यनारायणची पूजा करणारे आपण, मग आपल्याला शक्य आहे का महाराज? अजिबात नाही. माणसासारखी हलकट भक्ती कोणाची नाही. पहा, हनुमंताच्या मंदिरात गेलं शनिवारी हनुमंतरायाच्या मंदिरात गेलं आणि नारळ फोडलं मस्त हनुमंतरायांना, आणि ते नारळ एकदम कवळलच निघून ते होते. हनुमंतरायाला केवढासा तुकडा देणार? एवढाच देणार. आणि जर तेच नारळ जर खवट निघालं, खराब निघालं, तर आपण काय म्हणतो? पावलं देवाला, विठ्ठल विठ्ठल. मला समजत नाही माणूस कोणत्या मानसिकतेवर परमार्थ करतो. आपण आपल्याला आवडेल तसा परमार्थ नका करत जाऊ दादा. माझ्या देवाला काय आवडतं हा विचार करून परमार्थ करत जाऊ दादा. आता काही लोक म्हणतील, काय रोज कीर्तनाला जायचं, काय रोज हरिपाठाला जायचं. एकदा काल आपलं शेवटचं काल्याचं कीर्तन ऐकलं की तेवढंच पुण्य लागतं. कोणी सांगितलं तुम्हाला? एक व्यावहारिक उदाहरण सांगते. आपण जर कामाला गेलो, महिनाभर कामालाच गेलो नाही आणि शेवटच्या 30 तारखेला पगार आणायला गेलो, तर कोण पगार देईल का? तुमच्याकडे देतात का? मग जसं व्यवहारामध्ये उदाहरण लागू होतं ना महाराज, तसंच परमार्थामध्ये उदाहरण लागू होतं दादा. मग जसं माझ्या भगवंताला आवडतं, इथं कोणाला आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार. हरिपाठ म्हणावं लागेल, कोणाला कीर्तनाला यावं लागेल, तेव्हा कुठं काल्याची कीर्तनाचं आपल्याला पुण्य लागल. बसलेल्या माता मावल्याला माझं सांगणं आहे, तुम्ही तुमच्या मिस्टरांना आवडते ती भाजी करता का तुम्हाला आवडते ती भाजी करता? स्वयंपाक करता का नाही? आव्हाने कर. मिस्टरांना आवडते ती भाजी करता का तुम्हाला आवडते ती भाजी करता? का हॉटेलमध्ये जातो रोज? तुम्ही तुमच्या मिस्टरांना आवडते तशी भाजी करता, बरोबर की नाही?
कारण का तर तो रोज 2 चपात्या खातो, आज त्याने 4 चपात्या खाल्ल्या का तर त्याच्या आवडीची भाजी होती म्हणून जसं माझ्या देवाला आवडतं तसं आपण आचरण केलं पाहिजे. आवड देवाचे तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. मग देवाचं नामस्मरण केलं ना आपल्याला फायदा काय त्याचं उत्तर आपण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. तोयाच्या चिंताने निर्सेव संकट, तोयाच्या चिंताने निर्सेव संकट, तोयाच्या चिंताने निर्सेव संकट, तोयाच्या चिंताने निर्सेव संकट, तोयाच्या चिंताने निर्सेव संकट. भगवंताच्या नामस्मरणाने आपल्या जीवनातील संकट टळून जातील. उदाहरण द्यायला गेलं तर भागवतामध्ये महाभारतामध्ये उदाहरण बरेचसे सांगितले आहेत. पण द्रौपदी मातेचं जेव्हा वस्त्रहरण चालू होतं तेव्हा द्रौपदी मातेने भगवंताचं नामस्मरण केलं. कोठे गुंतलासी द्वारके नराया, 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 कोठे तसं दुसरं उदाहरण द्यायला गेलं तर
त्रिकुटाचल नावाचा जो पर्वत आहे त्या पर्वतामध्ये गजेंद्र नावाचा हत्ती राहत होता. हत्ती राहत होता आणि तो असं ते एकदम रोज जंगलात चलत असताना सगळे पशु पक्षी त्याचा जय जयकार करायचे. गजेंद्र महाराज की जय, गजेंद्र महाराज की जय असं त्याचं नावाचा जयघोष करायचे. एकदा त्यांनी ठरवलं आपण सरोवरामध्ये आंघोळ करायला जाऊ, स्नान करण्याकरता जाऊ. तो स्नान करण्याकरता गेला आणि त्या सरोवरामध्ये एक नकर राहतो. नकर म्हणजे मगर. ती मगर राहत होती आणि तो गजेंद्र तो हत्ती त्या सरोवरामध्ये गेला. सरोवरामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर त्या मगरीने हत्तीचा पाय पकडला. काय पकडला? पाय पकडला. महिला मंडळ झोपले की काय मला प्रतिसादच येत नाही. समर्थित कीर्तन ऐकते. मग पाय पकडला आणि पाय पकडल्याच्या नंतर गजेंद्र ओरडायला लागले, कोणी धरलाय रे माझा पाय? मी एवढा मोठा हत्ती. अभिमान होता, गर्व होता आपल्या वजनावर. कोणी धरलाय माझा पाय? पाय एके ठिकाणी पहा. अपने गली में कुत्ता भी शेर होता है. ज्याची त्याची ताकद ज्याची त्याच्या क्षेत्रामध्ये आगळी वेगळी असते पहा. आणि त्या गजेंद्राचा पाय धरल्यामुळे त्यांनी एवढ्याने मोठ्याने ओरडून सुद्धा त्या मगरीने पाय सोडला नाही. शेवटी त्या गजेंद्राच्या पत्न्या होत्या किती? 100 पत्न्या, 100 मुलं, एवढे जण होते. सगळ्यांना आवाज दिला. सगळे धावत आले त्या सरोवरापर्यंत आले आणि प्रत्येकाने सोंडीला सोंड लावली आणि गजेंद्राला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते. पण तरी गजेंद्र बाहेर ओढले गेले नाही आणि मग शेवटी त्याच्यातली एक पत्नी होती. ती म्हणाली का अरे जाऊ द्या सोडून, पिकलेलं पाणी कधी ना कधी गळणार आहे. काय वाटलं असेल त्या गजेंद्राच्या मनाला? अंतःकरणाचे तुकडे झाले. जेव्हा परका जो व्यक्ती असतो, परका व्यक्ती आपला विश्वासघात केला तर काहीच वाटत नाही माणूस. पण जेव्हा आपला व्यक्ती आपल्यापाशी जर विश्वासघात केला तर अंतःकरणाचे किती तुकडे होतात. पहा मग त्या पत्नी म्हणायला लागल्या की जाऊ दे, पिकलेलं पाणी काय आज ना उद्या गळूनच पडणार आहे. अरे त्या गजेंद्राच्या मनाला काय वाटलं की अरे यांना कधी मी पावसाचा थेंब लागू दिला नाही, कधी उन्हाचा चटका लागू दिला नाही आणि आज असं बोलताय. शेवटी सगळं काही सोडून दिलं, सगळ्यांनी सोडून दिलं आणि सोडून दिल्याच्या नंतर त्याने भगवंताला प्रार्थना केली, भगवंता जिथे कुठे असेल तिथे मला वाचवाले. तेव्हाही माझ्या भगवंताने गजेंद्राची सुटका केली. मला सांगायचं कारण काय तर भगवंताचं नाम आपल्याला संकटातून निवारण करून. अजून किती उदाहरण द्यायची तुम्हाला? विठ्ठल मग असं असणारं भगवंताचं नाम आपण नेहमी कायमस्वरूपी आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये धारण केलं पाहिजे. तर आपण संसार भवसागरातून तरुण जाल. आणि आपण ज्या कुळामध्ये जन्म घेतो त्या कुळामध्ये आपण भगवंताचं नामस्मरण घेतलंच पाहिजे. मग ते आधीमध्ये घ्यायचं का? अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, देवाच्या बापाचा बाप. विठ्ठल आधीमध्ये नाही घेता नित्य नियमानं घ्या. हेच महाराजा बघा तिसऱ्या चरणाचं.
मग नित्य नियम करायचं पहा माणसाने. वारकऱ्यांचा नियम असतो कोणता? इथं आहेत का वारकरी? वारकऱ्यांचा नियम कोणता? वारकऱ्यांचा नियम असतो एकादशी आणि सोमवार. वा, एकादशी आणि सोमवार हा नित्य नियम असतो कोणाचा? वारकऱ्यांचा. वारकऱ्याने मग फक्त तो नित्य एकादशी पर्यंतच नित्य नियम करून चालतो का? सोमवार पर्यंत नित्य नियम करून चालतो का? इतर दिवशी कुठेही फिरणार आणि एकादशी त्या दिवशी विठ्ठलाच्या मंदिरात योगी 28 विटेवर उभा कसा पावस देव. नित्य नियमाविना अन्न खाईला तो श्वान. माणसांच्या जीवनामध्ये नित्य नियम पाहिजे पा. नित्य नियमन आम्ही प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जवळी. नित्य नियम माणसाने केले पाहिजे तर लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी नावाची नाही बाई नाही बर का. लक्ष्मी वल्लभ जवळी. एकादशी करतो आपण, सोमवार करतो आपण, मग देव भेटतो का? मला आतापर्यंत सांगा ज्यांनी एकादशी धरली सोमवार केलं देव भेटला का? देव भेटणारच कसा? कारण आपण एकादशी नित्य नियमन एकादशी करतो सगळं करतो पण भगवंताचं नाम नित्य नियमाने घेतो का? देव ही भेटण्याची गोष्ट नाही पा. आपण तुम्ही आम्ही जे ऑक्सिजन घेतो जी हवा घेतो ती दिसते का? दिसते का हवा? हवा निकर मागच्या मायला बघितली झोपले की काय? मी एकटीच बडबड करते तुम्ही ऐकता येल नाही म्हणत बाबा कीर्तन. हवा दिसते का? इथं कोणाला दिसते का हवा? दिसती मला वाटतं आव्हानाच्या मंडळीनं दिसती हवा दिसते पण हवा दिसते का? हवा दिसत नाही पण असते ना. तसा देव दिसतो का? नाही पण दिसत नाही पण आहे ना. विठ्ठल विठ्ठल जसं आपण एकादशी करतो सोमवार करतो त्याचप्रमाणे आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ते पण नित्य नियमाने. कसं करायचं सांगते ऐका. सर्वांनी हात वरती करा. ज्यांना हात त्यांनी सर्वांनी हात वरती करा. आहे का कोण? सर्वांनी हात करतात. बाबा हात वर करा तर देव नाही भेटायचा. आता घ्या हात खाली. मग असं माझ्या भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर काय सांग तुकोबारायांकडे गेले आणि विचारलं तुकोबाराय आम्ही भगवंताचं नामस्मरण करू पण त्याचा आम्हाला फायदा काय? त्याचं उत्तर महाराज अभंगाचे तुका म्हणे कोटी कुळेचे पुनी. तुका म्हणे कोटी कुळेचे पुनी. कोळीचे पुनीता तुका म्हणे कोटी कोळीचे पुनी.
तुका म्हणतो कोणते पुरी तुका म्हणतो गावे 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 तुका म्हणे पोटी कुळी दे पुनीता भावे गाता गीत विठोबाचे. जगद्गुरु तुकोबा आहे तुम्हा आम्हाला सांगतात की भगवंताचं नाम तुम्ही ज्या कुळामध्ये घेता ते कुळ पवित्र आणि पुनीत झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त भगवंताचं नाम कसं घ्यायचंय? भावे गाता गीत विठोबाचे. मोठ्या भावाने श्रद्धेने आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हा मग नुसतं वरवर नामस्मरण काय फायदा? सोमवारी महादेव, मंगळवारी अंबाबाई, बुधवारी
विठ्ठल ठाळ विठ्ठल दिंडी गुरुवार शुक्रवार आरती शुक्रवार शनिवार रविवार लय हायब्रिड बघतीये राहून विठाला विठाला पा असं केलं आणि देव भेटल का पा एखादा जर जाऊन एखादा जर माणूस गेल्याच्या नंतर एवढी भक्ती केल्यावर भगवान देवादेवात भांडण लागतील ना जायचं कोणी म्हणून भगवंताचं नामस्मरण करताना एकाच घ्यायचं कोणाचं विठोबाचे नाम फक्त भगवंताचं नामस्मरण घ्यायचं पण कशाने मनी नाही भाव देवा मला पाव वडापाव नाही देवा शान पावायचं नाही रे देव बाजाराचा भाजीपाला नाही देवा शान भेटायचा नाही रे देव बाजाराचा भाजीपाला नाही रे भेटल का देव म्हणून तुकोबाराने सांगितलंय भावी गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निसलं संकट तराला दुर्गाट भव सिंधू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर शेवटी जाता जाता एवढंच सांगेन मी तुम्हाला टाइमात सोडणार आहे 10 मिनिटं बाकी आहेत पण मी तुम्हाला टाइमात सोडणार आहे कारण कसं असतं माहिती आहे का मी जर लवकर कीर्तन संपवलं तर लोक काय म्हणतील काय येतं बाईला कोणी आणला होता ते रातचा बुवा म्हणतात की नाही आणि जर 11च्या नंतर कीर्तन केलं तर कळी येऊ कोण येऊ कधी भेटली नव्हती का नाही तारीख या महाराजाला म्हणून मी टाइमच संपवणार आहे पहा शेवटी जाता एवढंच सांगेन धर्माची सेवा करा आई वडिलांची सेवा करा स्त्री भ्रूण हत्या करू नका कारण मुलगी जन्माला येण्यासाठी सुद्धा आई आणि वडिलांचं तेवढं पुण्य असावं लागतं तेव्हा देव पदरामध्ये मुलगी जन्माला घालतो काय पाप केलंय त्या स्त्रीनं आजकाल खूप ठिकाणी घटना घडतात पहा मोबाईलला येतात इकडे कचऱ्यामध्ये मुलगी फेकून दिली तिकडे नदीमध्ये छोटं बाळ फेकून दिलं काय वाटत असेल त्या छोट्या जीवाला ती जर मुलगी जर मोठी जर झाली ना मुलगा तरी 21 कुळाचा उद्धार करतो किती 21 कुळाचा उद्धार करतो पण मुलगी 42 कुळाचा उद्धार केल्याशिवाय राहणार काय पाप केलंय त्या मुलीने ती छोटीशी चिमुकली आईच्या गर्भामध्ये असताना जेव्हा आई हॉस्पिटलमध्ये जाते गर्भपात करण्याचा विचार करते तेव्हा ती छोटीशी मुलगी छोटंसं बाळ आतून आईला कळवळ करतं पहा सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार ती एक आई आहे ती एक बहीण आहे ती एक मुलगी आहे ती तर कोणाची सून आहे कोणाची पत्नी आहे जर या जगामध्ये जर मुली जन्माला आल्या नाही तर तर वंशवळ कशी चालणार ती मुलगी आतून कळवळ करू लागते शाळेतून होईना मी आई शिकून शहाणी घेईना भरारी पाखरू होऊनी शाळेतून
घरी आल्यावर घरकाम करणार, तुझ्या बिना जन्माला मला कोण घालणार. बाबुलीच्या जातीला शिकवावं नाही लागत, बाळ तू हे कर. पा छोटी असते ना 2-2.5 वर्षाची मुलगी, आई जर कपडे धुत असेल तर आईला छोटे छोटे कवाय ना कपडे धुला शिकवावं लागतं का तिला. मग तीच जर मुलगी मोठी झाली आणि आपण ती मुलगी कोण लग्न झाल्याच्या नंतर कोणाच्या हवाली करतो, लोकांच्या हवाली करतो. आणि मग ती आईला विनवणी करू लागते की होईना मी आई राजाची घराणी, गाळू नको ती माई डोळ्यामधन पाणी, जाईन मी दूर दूर आई तू रडणार, जाईन मी दूर दूर बाबा रडणार, तुझ्या बिना जन्माला मला कोण घालणार. आजकाल मुलगी कुठे कमी हो, आजकाल मुलगी कीर्तनकार आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी वकील आहे. मुलांपेक्षा जास्त रिझल्ट लागल्यावर पहा तुम्ही, मुलांपेक्षा जास्त रिझल्ट मुलीच्याच बाजूने लागतो. कारण तर आजकाल मुलगी कुठे कमी. आणि जरी मुलगी जन्माला आली तर त्याच्यानंतर मुलांना तुम्हालाही सांगते, तरुण बांधवांना, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. कारण आई वडील गेल्याच्या नंतर वर्ष श्राद्ध घालून लोकांना देखावा करून काही फायदा नाही. पण विसरू नको रे आई बापाला, झिजविले त्यांनी काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरले कृपेची छाया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. आई वडील काय असेल एका शब्दामध्ये सांगून जाते पहा. आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतं. एक 8 वर्षाचा मुलगा, आई नोकरीला बापही नोकरीला. शनिवारचा दिवस होता पहा. मुलगा शाळेतून घरी येतो, आई घरी असते. आईला सांगतो, आई मला चपाती कर ना, काही खूप भूक लागली मला. आई तटकन उठली, किचन रूम मध्ये गेली, कणिक मळली, चपाती लाटली, चपाती तव्यावर टाकली आणि ते मुलाचं आहे दुर्दैवात आई जागीच कोसळली. आई बाहेर काय येत नाही म्हणून मुलगा आतमध्ये किचन रूम मध्ये पाहायला गेल्याच्या नंतर आई खाली पडलेल्या अवस्थेमध्ये होती. शेजारी गोळा केले, वडिलांना कॉल केला, डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर घरी आले आणि डॉक्टरांनी सर्वांना सांगितलं की त्याचं नव्हतं झालं. आईने जगाचा निरोप घेतला. पण माणसाला मरायला क्षण लागत नाही हो. आपण काय म्हणतो, अरे काल मी त्याला जाताना पाहिलं. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. आणि त्या मुलाने पाहिलं, सर्वांना कळलं आणि मुलगा ढसा रडला लागला आणि त्या मेलेल्या आईचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं. आणि जसं जिवंत आईला लेकरू बोलतात तसंही लेकरू मेलेल्या आईला बोलत होतं, आई का सोडून गेलीस गाई मला. अगं मला चपाती कर ना गाई, खूप भूक लागली. शाळेत शिक्षकांनी फी मागितली, माझी चित्रकलेची वही सापडे नाही, वही सापडले ना गाई मला. हे दृश्य पाहून यमराजही रडत असेल आणि म्हणत असेल, मला नव्हतं माहित रे दादा, आईचं आणि लेकराचं इतकं अतूट नातं असतं. तर मला हे माहित असतं तर मी तुला तुझ्या आईपासून कधीच दूर केलं नसतं. तिरडी बांधली, तिरडी बाहेर आणली आणि बाहेर आल्याच्या नंतर तिरडी उचलणार तितक्यात कोणतरी ओरडून बोलला, अरे ज्या लेकरासाठी त्या आईनं चपाती बनवली होती ती आतमध्ये किचन मध्ये जाऊन काळी ठिक्कर पडली. त्या लेकराला निदान आईचं शेवटचं अंतिम दर्शन तरी घेऊ द्या.
2-4 जणांना सावरत नव्हतं ते लेकरू कसं बस ओढत बाहेर आणलं आणि तो मुलगा तटा तिरडीच्या दोऱ्या तोडू लागला आणि म्हणू लागला, आई का सोडून गेलीस आई मला? कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळा? कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला? कसं तरी प्रेत उचललं, शेवटाला लावलं आणि शेवटाला लावल्याच्या नंतर 6 महिन्याचा काळ उलटला. बापाने दुसरं लग्न केलं. बापाला त्याची बायको मिळाली, पण त्या मुलाला त्याची जन्मदाती आई मिळाली का हो? नाही. एकदा अशीच ती दुसरी पाण्याला बाहेर गेलेली असताना पुन्हा 6 महिन्याचा काळ उलटला. ती आई पाण्याला बाहेर गेलेली असताना त्या बापानं त्या मुलाला आवाज दिला, सोन्या इकडे. सोन्या थरथरत बाहेर आला आणि बापाजवळ गेला. बापाने बडबड करायला चालू केली, अरे 1-2 महिन्याला मरशील अशी अवस्था करून घेतली तू, सगळी हाडं वरती आली तुझी, आपली एवढी गडगंज संपत्ती असून तो असा का झालायस? मग तो मुलगा म्हणू लागला की, बाबा आजपर्यंत तुम्हाला मी 1 रुपयाचा तरी खाऊ मागितलं का हो? मी ते नाही विचारते बाळा, पण तो असं का झालायस? एक प्रश्न करू का तुला? हो करा बाबा. तुला तुझ्या जुन्या आईमध्ये आणि नवीन आईमध्ये काय फरक वाटतो? त्या जुन्या आईचं नाव घेतच मुलगा ढसढसा रडू लागला. पुन्हा त्या बापानं प्रश्न केला, तुला तुझ्या जुन्या आईमध्ये आणि नवीन आईमध्ये काय फरक वाटतो? मग तो मुलगा सांगू लागला, बाबा माझी जुनी आई होती ना, जुनी आई ती खोटं बोलायची आणि नवीन आई खरं बोलते. तर बापाचं डोकं बंद पडलं. बाप म्हणाला, म्हणजे? हो बाबा, ही माझी जुनी आई होती ना, ती खोटं बोलायची आणि नवीन आई खरं बोलते. कारण का बाबा, जेव्हा मी पहिल्यांदा वस्तूच्या तोडफोड करायचं तेव्हा ही माझी जुनी आई म्हणायची की मेले तुला 2-2 दिवस जेवायला देणार नाही, आणि बाबा अर्ध्या तासात ताट समोर आणायची, म्हणायची चुकले माझ्या सोन्या, 2 घास खाऊन घे, आणि प्रेमानं घास भरवायची. आणि आता जर माझ्याकडनं वस्तूच्या तोडफोड झाल्या तर ही आई म्हणते मेले तुला 2-2 दिवस जेवायला देणार नाही. बाबा खरंच 2-2 दिवस जेवायला देत नाही आई. एकदा सांगू बाबा, तुम्हाला कुठेतरी लग्नाला जायचं होतं आणि आईने मला साडी इस्त्री करायला सांगितली आणि 5,000ची साडी, नवी कोरी साडी इस्त्री करायला सांगितली. मी म्हणालो, आई मला येत नाही ग इस्त्री. ती आई मला, नुसतं खायचं कामच आहे का मी याला, इस्त्री कर. कशी तरी इस्त्री उचलली, साडीवर ठेवली आणि तेवढ्यात शाळेचा एक वर्गमित्र आला आणि त्याने होमवर्कची वही मागितली. बाबा मी वही द्यायला उठलो आणि साडी तशीच जळून गेली बाबा. आणि जळलेल्या साडीचा वास आईच्या नाकापर्यंत गेला. आई पुष्करत बाहेर आली, म्हणाली तुला जर इस्त्री करायची नव्हती मला सांगायचं ना, नुसतं खायच्या कामाचं आहे का मेल्या? तू माझी साडी मुद्दामच जाळी. आई मी मुद्दाम नाही जाळी ग, तू मुद्दामच जाळीस माझी साडी. आणि त्याला खाली वाकायला सांगितलं आणि ती लालबोंद झालेली गरम इस्त्री जशीच्या तशी पाठीवर ठेवली. तेव्हा ते माझ्या तोंडातून शब्द निघाला, आहे ग, कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती? हो, कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, हे माँ सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है सबसे
देवारा सबसे बड़ी है माँ सगले सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सगले सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है आपली आई जाऊ द्या हो. आपली जन्म दिलेली आई जाऊ द्या हो. आई मरू द्या. शेजारची आया बाया म्हणतील अरे रडू नको बाळा, मी तुझ्या आई सारखी आहे. रडू नको सोने, मी तुझ्या आई सारखी आहे, परंतु आई नाहीये. म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. नाही काही कीर्तनातून घेऊन गेले तरी चालेल, कारण आई वडिलांची जर सेवा केली ना सर्व काही आपल्याला पुण्य लागतं. सगळ्या तीर्थाची या धुरी म्हणून आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा आणि झालेली कीर्तन रूपी सेवा जे हरिभक्त पर्यंत गुरुवर्य गणेश महाराज शेंडे असतील, त्याचप्रमाणे परमपूज्य हरिभक्त पर्यंत केशव महाराज गुजर असतील, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे हरिभक्त पर्यंत दिवटे महाराज असतील, त्याचप्रमाणे माझे आई वडील आज कीर्तनाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक असतील, मृदंगाचार्य महाराज असतील, गायनाचार्य महाराज असतील, टाळकरी महाराज असतील, शिंदे बाबा असतील, त्याचप्रमाणे प्रभू हनुमंतराय असतील, तुम्ही श्रोती मायबाप सज्जन असतात, सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल.